पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित आदरणीय डॉक्टर अविनाश जोशी सर, आदरणीय अशोकजी आष्टीकर काका, आदरणीय विवेकजी कवठेकर, आदरणीय राजाभाऊ बिदरकर आणि या सुंदर पुस्तकाचे लेखक सदानंदजी देशपांडे. इलाई जमादार म्हणतात की ऐकलेली पाहिलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून वाचलेली माणसे गेली कुठे, रोज अत्याचार होतो आरशावरती इथे, आरशाला भावलेली माणसे गेली कुठे. इलाई जमादार जरी असं म्हणत असेल तरी मला या ठिकाणी अभिमानानं सांगावंसं वाटतं की आरशाला भावणारी आणि आपण जसं आहो तसं दावणारी ही सगळी माणसं या विचारपीठावर आसनस्थ झालेली आहे. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा ओनामा करावा, या कार्यक्रमाचा प्रारंभ करावा. असं म्हणतात की फुलं सगळी फुलंच असतात, ती सुकली की त्यांचा कचरा ठरलेला. पण ती फुलं जेव्हा परमेश्वराच्या चरणी वाहिली जातात तेव्हा ती फुलं राहत नाही, तो कचरा होत नाही, त्याचं निर्माल्य होते. काड्याही सगळ्या काड्याच असतात, जळल्या की त्यांची राख ठरलेली. पण त्यातली एखादी काडी जेव्हा अगरबत्ती म्हणून आम्ही देवाजवळ लावतो तेव्हा त्या जळलेल्या काडीची राख होत नाही, तिची विभूती होते मस्तकावर सुशोभित करण्यासाठी. दिवेही सगळे दिवेच असतात, प्रकाश निर्माण करणं दिव्याचं काम. पण त्यातला एखादा दिवा जेव्हा निरांजनी म्हणून देवघरात लावतो तेव्हा त्याचा दिवा होत नाही, निरांजनी होते. आणि माणसंही सगळी माणसंच असतात, पण त्यातल्या निवडक माणसांच्या चरित्रावर समीक्षणात्मक लेखन जेव्हा एखादा लेखक करतो तेव्हा ती माणसं माणसं राहत नाही, त्या माणसांची देवमाणसं होऊन जातात. आणि आज याच देवमाणसांवरती लिहिलेल्या पुस्तकाचं मला भावलेली माणसं या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी होतो आहे. मी या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेकरता चैतन्य सदानंद देशपांडे, जे देशपांडे सरांचे चिरंजीव आहेत, त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. व्यासपीठावर विराजमान माझे तीर्थरूप आणि तीर्थस्वरूप असलेले सर्व मान्यवर, व्यासपीठापुढे म्हणजे आपल्या श्रोतृवृंदामध्ये विराजमान असलेले सर्व आदरणीय, सन्माननीय, अनुसरणीय, अनुकरणीय अशी सगळी मंडळी आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले नाट्यरसिक, कलारसिक, साहित्यरसिक आणि माझ्या जवळचे सर्व मंडळी, सर्वप्रथम मी सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मला करायचं आहे. असं जेव्हा ठरलं तर सगळ्यात पहिले जे आपण आता सगळे लोक करतो तेच मी केलं, ते म्हणजे गुगल केलं की प्रास्ताविक म्हणजे काय करायचं. मग तेव्हा असं समजलं की व्यासपीठावर उपस्थित असलेले जे पाहुणे आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे, प्रमुख पाहुणे आहे, यांचा परिचय करवायचा आणि नंतर कार्यक्रमाचं औचित्य काय आहे ते सांगायचं. तर मग मला त्याहीपेक्षा मोठा प्रश्न पडला की या व्यासपीठावर उपस्थित जी मंडळी आहे त्यांचा परिचय मी यवतमाळातल्या लोकांना काय करून देऊ. कारण की यवतमाळातला प्रत्येक व्यक्ती ज्यांच्याशी परिचित आहे अशीच मंडळी या ठिकाणी व्यासपीठावर आज उपस्थित आहेत. आता नंतर माझ्या डोक्यात आलं की जसं हा कार्यक्रमाचं औचित्य सांगा असं त्यामध्ये आलं. तर औचित्य म्हणजे असं
की बाबांच्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन आम्ही या ठिकाणी आयोजित केलं आहे. तसं पाहिलं तर बाबांनी आत्तापर्यंत एक पुस्तक प्रकाशित व्हावं एवढं नाही तर अनेक पुस्तकं प्रकाशित व्हावे इतकं साहित्य लिहून ठेवलेलं आहे. त्यांनी नाटकं लिहिली आहे 5-6, ॲटलिस्ट 6 बालनाट्य अशी लिहिली आहेत की ज्यांचा प्रयोग अगदी शाळेतून करणं शक्य आहे. त्याची पुस्तकं जर झाली असती तर या शाळेत आणि या शाळेसारख्या अनेक शाळांच्या वाचनालयामध्ये ती बालनाट्यांची पुस्तकं जी आहे ती वाचनालयात ठेवून आणि शाळेने त्याचे प्रयोग केले असते. इतके चांगले बालनाट्य आहे, आम्हीही त्याचे प्रयोग केले आहे. 2 अंकी नाटकं आहेत, त्याचेही प्रयोग झाले आहे, त्याला पुरस्कारही मिळाले आहेत. बाबांनी शॉर्ट स्टोरी ज्याला म्हणतो आपण, लघुकथाही बऱ्याच लिहिल्या आहेत आणि त्याही जर प्रकाशित केल्या असत्या तर त्याचाही संग्रह होईल एवढ्या लिहिलेल्या आहे. अनेक कविता लिहिल्या आहेत, त्यांचाही संग्रह होऊ शकतं. मात्र पहिलं पुस्तक म्हणून, याशिवाय त्यांनी रिटायर झाल्यानंतर एक स्वतःचे अनुभव लिहिणं सुरू केलं होतं, ज्याला की आपण कथनपर असं म्हणू शकतो. आणि आम्ही आधी ठरवलं होतं की ते खूप छान झालेलं आहे, त्याचं सध्याही म्हणजे असं म्हणू आपण की इन प्रिंट आहे, ते लिहिलेलं तयार आहे. आणि त्याचा बराचसा अभ्यास ते वाचल्यानंतर असं लक्षात आलं की ते सुद्धा खूप असं यवतमाळच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असं डॉक्युमेंटरी आहे ती. तर तेही एक प्रकाशनासाठी होऊ शकत होतं. एवढं सगळं असूनसुद्धा बाबांनी असा निर्णय घेतला की मला भावलेली माणसं हे जे एक त्यांनी या कोविडच्या काळामध्ये, जेव्हा लॉकडाऊनच्या काळामध्ये लिहिलं, जे त्यांच्या डोक्यात अनेक दिवसापासून होतं आणि त्याचं आपण प्रकाशन करायचं पहिलं पुस्तक म्हणून. याच्या मागची एक पार्श्वभूमी काय सांगायची, आणि आम्ही ठरवलं की बस याचं प्रकाशन करायचं. कारण की बाबांना आवडलेली माणसं, बाबांच्या जीवनावर ज्यांनी परिणाम ज्यांचा झाला आहे, अशा ठराविक काही माणसांबद्दल त्यांनी लिहिलेली ही व्यक्तिचित्रणं आहेत. यामागे त्यांची भूमिका काय आहे हे ते सांगणार आहे, पण जी मला कळली ती भूमिका मी आज तुम्हाला सांगतो. जगामध्ये अनेक चांगले गुण आहेत आणि अनेक चांगल्या गुणांचा जर असं संमेलन भरवलं तर त्यामध्ये प्रत्येक चांगला गुण स्वतःबद्दल काही ना काही, मी कसा श्रेष्ठ, चांगला गुण कसा श्रेष्ठ, नम्रता कशी श्रेष्ठ, दातृत्व कसं श्रेष्ठ, त्यानंतर कर्तृत्व कसं श्रेष्ठ, ह्या सगळ्या चांगल्या गुणांबद्दल लोक सांगतील. मात्र एक अतिशय अभावाने आढळणारा आणि सर्वात चांगला श्रेष्ठतम गुण जो आहे तो आहे कृतज्ञता. लोकांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत, स्वतःबद्दल लिहिणारे अनेक आहेत, स्वतः लिहिलेलं साहित्य प्रकाशित करणारे अनेक आहेत. मात्र दुसऱ्यांबद्दल लिहिलेलं, ज्या लोकांनी माझ्या आयुष्यावरती परिणाम केला अशा लोकांबद्दल लिहिलेलं पुस्तक प्रकाशित व्हावं ही त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली. कारण हे एक कृतज्ञता, या व्यक्तींप्रती असलेली कृतज्ञता, यांच्यासोबत राहताना माझ्या आयुष्यात घडलेले जे बदल आहे ते काही चांगले बदल यांच्यामुळे घडले, याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे. एखादा असा खूप मोठा वृक्ष असतो, त्याचा एक रोपट्याचा वटवृक्ष होण्याचं जे आपण नेहमी उदाहरण देतो, त्यामध्ये त्या वृक्षाचे बरेच प्रयत्न असतात स्वतःला मोठं करण्याचे. तो त्याचे मुळं वाढवतो, तो सगळं करतो, तो प्रयत्न करतो मोठं होण्याचा, परंतु त्याच्या मागे अनेक लोकांचे हात कळत नकळतपणे जोडल्या गेलेले असतात. कोणीतरी येता जाता त्याला पाणी टाकत असतं, कोणीतरी लहान असताना गाईगुरांनी खाऊ नये म्हणून त्याच्या अवतीभोवती एक कुंपण तयार करत असतं त्याला वाचवण्यासाठी, आणि कोणीतरी त्याचं असं रक्षण करत असतं, कोणी काही असं छोटे सगळे. सूर्य त्याला फ्रीमध्ये ऊर्जा देत असतो. हे सगळं घडत असताना या सगळ्यांचा परिणाम होऊन मग ते वृक्ष जो आहे तो वटवृक्ष म्हणून मोठा होत असतो. वृक्षांनी जसं या सगळ्यांच्याबद्दल कृतज्ञ राहणं आवश्यक आहे, तसंच बाबांच्या मनातला हा विचार आहे की नाही, या सगळ्या व्यक्तींचा काही ना काही कळत नकळत थोडा ना थोडा सहभाग हा आपल्या जीवनाला समृद्ध करण्यासाठी लाभलेला आहे, आणि त्याच्यामुळे या सगळ्या व्यक्तींबद्दल लिहायचं. आणि ते प्रकाशन करताना यवतमाळमध्ये या सगळ्या व्यक्तींना ओळखणारे,
आणि माझ्या जवळची जी सगळी माणसं आहेत ती सगळी इथं आली पाहिजे, यासाठी हा प्रकाशनाचा मग सोहळा आयोजित केला. तर मुख्य ही पार्श्वभूमी कार्यक्रमाची. दुसरी गोष्ट अशी की आता आमच्यासाठी, मुलांसाठी, कारण की बाबांचं पहिलं पुस्तक आहे, त्यामुळे ही अशी एक आम्ही पूजा बांधलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आपण सरस्वती पूजन केलं. पूजा आपण जेव्हा करतो तेव्हा असं म्हणतात की आवाहयामी स्थापयामी पूजयामी असं म्हणतात. आवाहन केलं आहे, या मंचावर व्यासपीठावर स्थापनाही झालेली आहे सर्व या पंचायतनाची. आणि याचं पूजन जे आहे ते, कारण की हा साहित्याचा कार्यक्रम असल्यामुळे शब्द सुमनांनी त्यांचं पूजन करावं म्हणून पूजयामी या उद्देशाने मी इथं आलेलो आहे. आपल्या या मंचावरती धन्वंतरी या रूपाने, धन्वंतरी चेअर ज्याला म्हणू आपण, त्या पीठावर वैद्य अविनाश जोशी उपस्थित आहेत. विदर्भाला सरस्वतीची जन्मभू, सारस्वत जन्मभू अशी ख्याती आहे विदर्भाची म्हटलं जातं. आणि त्या सरस्वतीचे वारसदार असलेले विवेक कवठेकर सर इथे उपस्थित आहेत. त्यांची ती एक चेअर ज्याला आपण सरस्वती चेअर आहे. या पुस्तकामागे जसं गणपती लिहत बसला होता महाभारत, आणि महाभारत लिहत असताना वाटेल ते प्रयत्न त्यांनी केले. अगदी त्याची पेन तुटल्यानंतर त्यांनी आपला दात तोडून पण लिहिणं थांबवलं नाही आणि हे पूर्ण महाभारत कंप्लीट केलं. असे आमचे राजूमामा बिदरकर, ज्यांना मी म्हणेन की ते गणपतीच्या चेअरवर इथे बसलेले आहेत. आणि नटराजाची जी महत्त्वाची एक खुर्ची आहे त्यामध्ये यवतमाळच्या नाट्यसृष्टीचे, जसं आपण म्हणू की एक आमच्या इंग्लिशमध्ये एक पर्सोनिफिकेशन म्हणतात, की एक व्यक्तिचित्रण जर करायचं झालं की यवतमाळची नाट्यसृष्टी म्हणजे कुठला एक व्यक्ती, तर ते म्हणजे अशोक काका आष्टीकर आहे. की पूर्ण यवतमाळच्या नाट्यसृष्टीचा एक पुरुष म्हणून जर आपल्याला विचार करायचा झाला तर काका आष्टीकर ते नटराजाची चेअर म्हणून इथे बसले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महादेवाच्या रूपाने आमचे बाबा आमच्यासाठी या ठिकाणी आहेत. म्हणूनच मी तिकडे जे लिहिलेलं आहे त्या 4 ओळी मी त्यांच्या 61च्या वेळेला लिहिल्या होत्या. आणि त्यात असं लिहिलं होतं मी की वो है अडिग हो कोई प्रसंग, संसारी होकर है निसंग, सबका करके कल्याण वही रह पाता अपनी धुन में दंग, वो कला प्रवीण वह शास्त्र ज्ञाता उसके जैसा न कोई बन पाता, उसको पूजो ना पूजो तुम वह सबको गंगा ही दे जाता, प्राशन कर सारा हलाहल जोड़े रखता अमृत का बंद, आप ही को देख के हमने है जाना शिव को क्यों कहते सदानंद, शिव को क्यों कहते सदानंद. आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी सरांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद चैतन्य दादा. या ठिकाणी आपल्या शब्दातून त्यांनी चैतन्य फुलवलं. कदाचित सदा आनंद या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून हे चैतन्य फुललेलं आहे. त्यांनी उल्लेख केला की या विचारपीठावर बसणारी माणसं फार मोठी माणसं आहे. याच माणसांसाठी राहत इंदोरी म्हणतो कि ये देखना है कि सहरा भी है समंदर भी, ये देखना है कि सहरा भी है समंदर भी, ये मेरी किस्मत न भी किसके नाम करता है, और आप सब आ गए हो तो कुछ चांद सी बातें हो जाए, वरना चांद कहाँ रोज रोज जमी पे उतरा करता है, वरना चांद कहाँ रोज रोज जमी पे उतरा करता है. आपण मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडं वळतो आहे. डॉक्टर अविनाश जोशी सर या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचं स्वागत चैतन्य देशपांडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आष्टीकर काकांसाठी एक कवी फार सुंदर बोलून गेला आहे. तो म्हणतो की यूँ तो आसा है अपने पैरों पे, यूँ तो आसा है अपने पैरों पे खड़े रहना भी, पर कितना मुश्किल है बड़े हो के बड़े रहना भी, पर कितना मुश्किल है बड़े हो के बड़े रहना भी. आपल्या यवतमाळच्या नाट्यसृष्टीतलं एक
मोठं नाव आदरणीय अशोक काका आष्टीकर यांचं स्वागत ऋषिकेश निवल करतील अशी मी त्यांना विनंती करतो. संस्कार भारती प्रांत महामंत्री, समीक्षक, उत्तम लेखक, तत्वचिंतक आदरणीय विवेकजी कवठेकर यांचं स्वागत श्रेयश देशपांडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ज्यांचा मोलाचा वाटा माणसं भावल्याशिवाय राहत नाही, ती सुंदर वाटल्याशिवाय राहत नाही. अशीच मला भावलेली माणसं या पुस्तकाचे लेखक आजचे सत्कारमूर्ती आदरणीय सदानंदजी देशपांडे यांचं स्वागत मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जोशी काका करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी स्वागत सोहळा संपन्न होतो आहे. प्रत्येक लेखकाची एक पुस्तक लिहिण्यामागची भूमिका असते. कदाचित सदानंद दादांना विचारल्यानंतर दादांबद्दल एक प्रशांत असणारे नावाचा कवी म्हणतो की शब्द कसे आतमधून काळजातून झरतात, की दादांच्या काळजात ते शब्द झरताना कदाचित हीच शब्दावली उमटली असेल की एक कवी म्हणतो सदानंद देशपांडेंसाठी की कुण्या एखाद्या कवीची कविता विचार माझ्या चुरगाळलेल्या आत्म्याला इस्त्री करतो. कुण्या एखाद्या कवीची कविता विचार माझ्या चुरगाळलेल्या आत्म्याला इस्त्री करतो. हल्ली अशा कितीतरी कवितांचा माझा मेंदू वस्तीच होऊन बसलाय. हल्ली अशा कितीतरी कवितांचा माझा मेंदू वस्तीच होऊन बसलाय. परवा काळजाच्या शेजारी रफू करताना डॉक्टर म्हणाले, परवा काळजाच्या शेजारी रफू करताना डॉक्टर म्हणाले रक्त खूप गेलंय. परवा काळजाच्या शेजारी रफू करताना डॉक्टर म्हणाले रक्त खूप गेलंय. काका म्हणाले डॉक्टर डॉक्टर रक्ताचं सोडा, पण रक्ताबरोबर काळजातला एखादा विचार एखादी कविता तर वाहून गेली नाही ना. रक्ताबरोबर काळजातला एखादा विचार एखादी कविता तर वाहून गेली नाही ना. आजच्या या लेखकांचं मनोगत आपण या ठिकाणी घेतो आहे. मी आदरणीय सदानंददादांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. जय जय रघुवीर समर्थ. विद्येची देवता गणेश, सरस्वती माता आणि सद्गुरू यांना वंदन करतो. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अनुष्ठान पाहिजे. भगवंताच्या मर्जीशिवाय, त्याची कृपा असल्याशिवाय काहीही साध्य होत नाही असा आपल्या संस्कृतीने शिकवलं आहे आणि त्यावरच माझा विश्वासही आहे. आजच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मित्र, अध्यक्षस्थानी असलेले वैद्य अविनाश जोशी, श्री विवेक कवठेकर, श्री अशोक आष्टीकर, राजाभाऊ बेदरकर आणि आजचे हे जरी थोडं कार्यक्रमात कदाचित नसेल पटत, पण मी आजच्या संचलन जे करत आहे जयंत चावरे सर, त्यांचंही नाव घेतो. संचलन करणारे श्री जयंत चावरे सर. या पुस्तकामध्ये मी ज्यांचा ज्यांचा उल्लेख केलेला आहे त्या सर्वांचा इथं आहेत माहीत असं त्यांचा उल्लेख केलेले चित्र, त्यांच्याबद्दल लिहिलेला थोडीशी माहिती इथं प्रस्थापित केली आहे. पण त्यापैकी आज जे इथं हजर आहेत ते माझे मित्र विनायक निवल
राजाभाऊ भगत, वर्षा दामले, सौ वहिनी देशपांडे, दीपकराव देशपांडे, राजा भगत आणि माझी सहचारिणी सौ चंदा. काका आष्टीकरांच्याबद्दलही लिहिलं आहे, तेही व्यासपीठावर उपस्थितच आहे. आत्ता माझ्या मुलानं इतकं काही व्यवस्थित सांगून दिलं आहे का मी काय बोलावं हा माझ्यासमोर प्रश्न आहे. पहिली गोष्ट म्हणजे नाटकात अभिनय करणे आणि कीर्तन करणे ह्या ज्या दोन कला आहे याचा विचार केला तर नाटकही ठरलेलं असते, स्क्रिप्ट तयार असतं. कीर्तन म्हणाल तरी ते ठरवलेलंच असतं, त्याच्या सगळं अभ्यास करून, वाचन करून, पाठांतन करूनच ते सादर करावं लागतं. त्याच्यामुळे असं उत्स्फूर्तपणे बोलण्याची सवय, म्हणजे हा कार्यक्रम माझ्यासाठी तरी पहिल्यांदाच आहे का मी असं बोलायला उभा राहिलो आहे. त्यामुळे काय बोलावं हा माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे. तरी पण जे थोडंसं काही मनात आहे ते मी सांगतो. आज जेव्हा या सभागृहात नजर टाकत आहे तेव्हा लक्षात येत आहे का हे बरेचसे माझे समवयस्क, थोडे वयानं कमी जास्त असणारेच लोक इथं आहेत. आपण सर्वजण मराठी शाळेमध्ये शिकलो, मराठी भाषेतच शिकलो जास्तीत जास्त. मराठी भाषेत शिकवणारे, मराठी भाषेतल्या शाळेत वावरणारे सर्व शिक्षकही आपल्या जवळचे होते. त्यामुळे त्या काळातलं जे वातावरण होतं ते मराठी भाषेचं सगळं होतं. आता असं आहे, आजचा जर पाहिलं आपण तर कॉन्व्हेंट स्कूल किंवा इंग्रजीकरणाचा इतका प्रभाव पडलेला आहे का आता ती मराठी भाषा किंवा मराठी शाळा कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात पडल्यासारख्या दिसत आहे. मुख्य म्हणजे त्यावेळेसचा जो काही भाग होता त्याच्यामध्ये वाचनाची आवड होती, कारण टी व्हीचं आणि मोबाईलचा प्रादुर्भाव झाला नव्हता. पुस्तकं वाचायचे अशी सगळ्यांना आवड होती. प्रत्येकाच्या घरी समजा काही नाही तर एखादं मासिक वृत्तपत्र यायचंच. सरकारी वाचनालयच नाही तर खाजगी वाचनालयसुद्धा गर्दीत असायचे. फटाक्यासोबत दिवाळी अंक घेण्याची सुद्धा पद्धत होती. हे सांगण्याचं एवढंच की त्या वाचनामुळेच मग मला काहीतरी लिहिण्याचा छंद लागला. त्यातूनच मी काही कथा लिहिल्या, काही कविता लिहिल्या. त्या काळात स्थानिक वृत्तपत्रातून, काही मासिकातून प्रकाशितही झाल्या. कवितेच्या बाबतीत सांगायचं तर म्हणजे फुशारकी म्हणून नाही, पण मी लिहिली होती एक कविता, गांधींचे 3 बंदर. आणि औरंगाबादला जे साहित्य संमेलन झालं होतं 71 की 72, तेवढं मला नक्की आठवत नाही, पण त्या साहित्य संमेलनात जाहिरात आली होती का आपल्या ज्यांना ज्या कविता पाठवा वगैरे. तर मी पाठवली होती, ती सिलेक्ट झाली आणि मला शासकीय खर्चानं यवतमाळपासून औरंगाबादपर्यंत जाण्या येण्याचा, तिथं त्यांच्यासोबत उत्कृष्टपणे हॉटेलमध्ये राहण्याचा, जेवणाचा आणि त्या कार्यक्रमाच्या अगदी समोरच्या 5 रांगा अतिशय मोठे VVIP सोडले तर त्यानंतर तिथं बसून आपल्याला सर्व कार्यक्रम ऐकण्याचा योग आला. तर एका कवितेनं बरंच काही माझ्यासाठी हे साध्य झालं होतं. त्यानंतर मग मी नाट्यक्षेत्राकडे वळलो आणि आमची कला रसिक नावाची संस्था, त्याच्यात अनेक नाटकात मी भूमिका केल्या. मग नोकरीच्या निमित्तानं बाहेरगावी जावं लागलं तर मधात खंड पडला आणि 2001 साली मात्र आम्ही पुन्हा नव्या जोमानं दुसरी इनिंग सुरू केली असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि त्या वर्षी आमची ही मुलंही 18-19 वर्षेच झाली होती. अंगाईतकरांचं अनुपम, माझं चैतन्य, निवलांचा ऋषिकेश. आणि मग आम्ही या खेळाला अंतच नाही हे नाटक बसवलं
ते 2-2.5-3 महिने जवळपास त्याची तालीम केली. राज्य नाट्य स्पर्धेत अकोला केंद्रावर यवतमाळ शहरासाठी प्रथम क्रमांकाचा विजयी होण्याचा सन्मानही आम्हाला त्या नाटकानं मिळाला. त्या नाटकाच्या तालीममध्येच मला एक कथानक सुचलं होतं ना नाटकाबद्दलचं, आणि मग ते लिहिलंही मी आणि अंगाईतकरांना वगैरे दाखवलं, त्यांनाही ते आवडलं. आणि पुढल्या वर्षी मग माझं ते नाटक अंगाईतकरांनी बसवलं आमच्या संस्थेच्या वतीनं. वहिनींची त्याच्यात मुख्य भूमिका होती. ती वेळच तशी होती या नावाचं ते नाटक. त्यानंतर मग मी 5 2 अंकी नाटकं लिहिले, 4 बालनाटकंही लिहिले. आमच्या संस्थेच्या वतीने या सर्व नाटकांचे प्रयोग झाले. बालनाटकाचे भरपूर प्रयोग झाले. आज प्रकर्षानं मला जर आठवत आहे तर मनोज अंबुलकरांची, कारण या बालनाटकाच्या वेळेस त्यानं मला जी काही मदत केली असेल, कारण अंगाईतकर त्यावेळेस बदलून पुण्याला गेले होते, तर त्यानं भयानक मला मदत केली होती. असं या नाटकाच्या याच्यातूनच मग काही एकांकिका वगैरेही लिहिल्या. आणि हा असा चालू असताना आपणाला सर्वांना एक माहीत आहे का वाईटातून चांगलं घडतंच. तर आता 2-1 वर्षापूर्वी कोरोना नावाचा जो प्रादुर्भाव, जो महामारी आपल्याकडे आली, त्याच्यामुळे आपण सर्व घरात बंदिस्त झालो होतो. लॉकडाऊन नावाचा एक शब्द आपल्याला माहीत झाला होता. कोणाकडे जाणं येणं बंद, फक्त मोबाईलचे संवाद होते. तर त्या काळात मग मला असं वाटलं का आपण जे काही आतापर्यंत लिहिलं आहे त्याच्यापेक्षा काही वेगळं लिहावं. अर्थात ज्यांच्याबद्दल लिहायचं आहे ते माझ्या डोक्यात होतंच, किंवा मला त्यांच्याबद्दल लिहायचं होतं, ठरवलंच होतं, पण ते काही घडलं नाही. पण या कोरोनाच्या काळात काय झालं का घरीच रिकामं असल्यामुळे मग मी त्या दृष्टीनं लिहायला सुरुवात केली. एक एक व्यक्ती मला आठवत गेला, उमजत गेला. जसं जसं उलगडत गेला तसं तसं मी त्यांच्याबद्दल लिहिलं. आणि मग ते अर्थातच माझे पहिले वाचक म्हणजे माझा मुलगा, पत्नी, सून, मुलगी यांना दाखवलं, ते आवडलं त्यांना. आणि मग त्यांनी सर्वांनी मला ठरवलं की नाही बाबा, आपण हे पुस्तक आता नक्कीच आपण काढायचं, याचं पुस्तक प्रकाशन करायचं. काय असते, जो कोणी काही नाटक वगैरे पुस्तक काही पण लिखाण करतो त्याला त्याचं स्वप्न असते आपलं हे पुस्तक प्रकाशित झालं पाहिजे. प्रत्येक वेळी असं काहीतरी जेव्हा पण लिहितो, माझा पहिला नाटकाचा प्रयोग जेव्हा ती वेळच तशी होती ती झाली, तर मला असं वाटायला लागलं का आपल्या या नाटकाचे 5-10-20 प्रयोग होतील, मग चांगलं आपलं नाव गाजेल वगैरे, असं ते सुरुवातीचं स्वप्न असतंच. पण ते काही शक्य झालं नाही. मग असे स्वप्न पाहायचं, आपण एक पुस्तकाचं स्वप्न होतं ते. मग ते आता प्रकाशित करायचं, छापायचं जेव्हा मी ठरवलं, त्या गोष्टीचा काही अनुभव नाही कसा करायचं. तर नेमका त्यावेळेस धावून आला माझ्यासाठी माझा मित्र राजू बिदरकर. मला हेही माहीत होतं की त्यांनी बाबा बडे म्हणजे शंकर बडे कवी, नीलकृष्ण देशपांडे कवी आणि अनेक साहित्यिकांचे पुस्तकं त्याने प्रकाशित केलेले आहे. म्हणून मी हे मग ते झेरॉक्सचं सगळं त्याच्याजवळ घेऊन गेलो. आणि त्यानं मला इतकं प्रोत्साहित केलं की नाही आपण हे बिलकुल छापूच, प्रकाशित करूच. आणि मग असं म्हणूया की त्याच्या प्रोत्साहनामुळे हे सर्व घडत गेलं. पुस्तक आमचं तयार झाल्यानंतर मुख्य प्रश्न आला की याला प्रस्तावना हवी. माझ्या मनामध्ये एकच होतं, शैलजाताई रानडेकडून आपण प्रस्तावना घ्यावी. माझा त्यांचा परिचय पण होता. आणि मी त्यांच्याकडे गेलो, मी आणि राजू दोघंही आम्ही गेलो होतो. त्यांना आम्ही सांगितलं असं असं आहे. तर त्यांनी कुठलेही आडेवेडे न घेता पटकन मला आणून द्या, मी लिहून देते. मग त्यांना ते नेऊन दिलं आणि ते प्रस्तावना बिलकुल त्यांनी 20-22 दिवसात मला लिहून दिली. आणि मला फोन करून सांगितलं की तुझी प्रस्तावना मी लिहिलेली आहे, तू घेऊन जा. कारण पुढचा त्यावेळेस आपला हे चैत्र महिना लागणार होता आणि त्यांचे कार्यक्रम होणार होते प्रवचनाचे वगैरे. आणि ते घेऊन आलो आणि त्याच्यानंतर ती प्रस्तावना आम्ही तयार केली. पुस्तकाचं सर्व कसं प्रिंट करायचं त्याचं तयारी झाली.
बिदरकरांनी मग आम्ही ठरवलं की ज्या ज्या लोकांबद्दल लिहिलं आहे त्यांचे त्याच्यात फोटोसुद्धा असावेत, म्हणून त्यांचे ज्यांच्याबद्दल लिहिलं आहे त्यांचे फोटो कलेक्ट केले. त्याच्यासाठी राजूने मेहनत करून त्याचं सगळं सजावट तयार केली आणि मग अशा तऱ्हेने हे पूर्ण पुस्तक तयार झालं. आणि आज आता आपल्यासाठी ते प्रकाशनाच्या दृष्टीनं आज त्याचा समारंभ इथं आपण करत आहोत. जेव्हा मी पुस्तक लिहायला घेतलं त्यावेळेसच पद्माकर अंगाईतकर आणि मनोज अंबुलकर हे माझे दोनही सहकारी मित्र हे जग सोडून गेले होते. त्यानंतर पुस्तकाचं तयारी जेव्हा चालू होती प्रकाशनाची हे सगळं करण्याची, त्यावेळेसही मी वैद्य सरांना भेटलो होतो. ज्यांच्याबद्दल मी हे लिहिलं आहे त्यांनाही ते सर्वांना परिचित असलेले लोक आहे आपल्या इथे. अनेक क्षेत्रात त्यांचं कार्य आहे, सामाजिक क्षेत्रात आहे, नाट्य क्षेत्रात आहे, कीर्तन क्षेत्रात आहे आणि त्यांचे अनेक चाहते आहे. म्हणून उगीचच आपल्याकडून काही चूक राहू नये या उद्देशानं मी त्यांना सर्वांना त्यांच्याबद्दल लिहिलेलं दाखवलं होतं की काही तुमचं काही याच्यात चुकीचं राहिलं असेल तर सांगा. तसंच मी वैद्य सरांनासुद्धा ते दाखवलं होतं. सरांनीसुद्धा ते वाचलं, त्यांना आवश्यक वाटल्या त्या दुरुस्त्याही त्यांनी सांगितल्या आणि त्यानंतर हे पुस्तक तयार झालं. एक अजून अशी वाईट घटना घडली की समजा ह्या प्रस्तावना मला रानडे मॅडमनी लिहून दिल्यानंतर लगेच 1 महिन्याच्या अंतरात त्यांना हे जग सोडून जावं लागलं. आज अंगाईतकर, अंबुलकर, वैद्य सर आणि रानडे मॅडम यांची मला प्रकर्षानं आठवण होत आहे. कारण जर ते असते तर त्यांनाही खूप आनंद झाला असता, पण ईश्वरी इच्छा बली असे, आपण त्याच्यापुढं काही करू शकत नाही. पुस्तकाच्या बाबतीत या व्यक्तींबद्दल मला जे वाटतं आहे ते मी लिहिलंच आहे, त्यामुळे ते वाचल्यानंतरच आपल्या लक्षात येईल, त्याच्यावर मला बोलायची काही आवश्यकता वाटत नाही. पण एकच गोष्ट सांगतो की मी त्यात जे लिहिलं आहे ते अगदी सत्य आहे. कुठलंही काल्पनिक त्यांचं व्यक्तिचित्रण करण्याचा थोडासाही प्रयत्न केलेला नाही किंवा अतिशयोक्तीही लिहिलेली नाही. जे आहे, जसे मला ते भावले, जसे मला उलगडले तसंच त्यांचं ते व्यक्तिचित्रण मी या पुस्तकात केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की आपण आणि विश्वास असा वाटतो की आपण सर्वांनी जरूर ते वाचावं. त्या पुस्तकावर माझा ईमेल ID आहे, व्हॉट्सअप नंबर आहे. आपल्या प्रतिक्रिया मला जरूर कळवाव्या, जेणेकरून मला त्याबद्दलही समाधान होऊन जाईल. आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे हजर झाले. माझ्यासाठी माझ्या एका बोलण्याहून निमित्ताहून हे व्यासपीठावर असलेली सर्व व्यक्ती हजर झाली याबद्दल आणि आपण सर्व अशा वातावरणात असतानाही आज इथे उपस्थित आहात याबद्दल आपल्या सर्वांचे ऋण मान्य करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. लोक आपले पुस्तकं वाचतीलही आणि काळजानं वेचतीलही. तुमचं लिखाण यानंतर अजून भरभरून हो आणि तुमची असंख्य पुस्तके यानंतरही येवो या तुम्हाला शुभेच्छा. ज्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आहे त्या प्रकाशन सोहळ्याच्या प्रास्ताविकेचं वाचन करण्यासाठी मी त्यांच्या सुनबाई नुपूर चैतन्य देशपांडे यांना या ठिकाणी आमंत्रित करते. नमस्कार. बाबांनी आता सांगितलं की मला भावलेली माणसं या पुस्तकाची प्रस्तावना जी आहे ती रानडे मॅडमनी लिहिली आहे आणि ती या ठिकाणी मी आता वाचून दाखवते. जीवनाच्या सारी पाटी जमविले सवंगडीचार, गुंतले हृदय त्यामध्ये तेथेची केले घर. खरोखर जीवन म्हणजे एक खेळ आहे असे म्हणतात. या खेळात
लहानपणापासून तर प्रौढावस्थेपर्यंत कितीतरी सवंगडी आपल्या सहवासात येतात, काही थोड्या वेळासाठी तर काही दीर्घकाळापर्यंत. सगळे साथीदार आपल्या स्मरणात राहतात असे नाही, पण काही व्यक्ती अशा असतात की ज्या त्यांच्या काही विशिष्ट गुणांनी, लकबींमुळे कायमच्या स्मरणात राहतात. ऋणानुबंधाच्या अशा काही गाठी जुळून येतात की त्यांच्या रेशीम गाठी कधी पडल्या हे लक्षातच येत नाही. श्री सदानंद देशपांडे यांच्या सहवासात अशाच काही चंदनस्पर्शी व्यक्ती आल्या, ज्यांच्या सहवासाचा सुगंध त्यांना भावला. त्या सुगंधाने त्यांचा जीव भारावला आणि त्यांच्या लेखणीतून साकार झाल्या त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींच्या आठवणी, आणि त्या पुस्तकरूपाने झाल्या मला भावलेली माणसे हे शीर्षक धारण करून. श्री सदानंद देशपांडे व्यवसायाने कोर्टामध्ये लिपिक पदावर, पण मुळात पिंड नाटककाराचा आणि कीर्तनकाराचा. आवड असली की सवड मिळतेच, अन्यथा नोकरीच्या बंधनाचे रडगाणे गाऊन आम्हाला खूप करावेसे वाटते हो, पण काय करावे, वेळच मिळत नाही, असे म्हणणारे अनेक महाभाग असतात. आपला व्यवसाय सांभाळून नाट्यक्षेत्रात अभिनय, लेखन, प्रसंगी दिग्दर्शन करताना त्यांचा या क्षेत्रातील अनेकांशी संबंध आला, अनेक अनुभव आले. त्यातून त्यांनी काही जणांविषयी आपल्या भावना शब्दबद्ध केल्या. त्यात यवतमाळ नाट्यक्षेत्रातील श्रेष्ठ रंगकर्मी श्री अशोक आष्टीकर, श्री राजाकाका भगत, श्री पद्माकरजी अंगाईत असे बहुआयामी व्यक्तिमत्वांचे धनी असणारे ज्येष्ठ जन आहेत. नाट्यलेखन आणि अभिनया इतकाच महत्त्वाचा घटक असतो नाटकातील प्रकाश योजना आणि नेपथ्य. ही महत्त्वाची धुरा सांभाळणारे श्री मनोज अंबुलकर, श्री विनायक निवल आहेत. नाट्यक्षेत्रामध्ये तन मन धन झोकून देणारे श्री राजू बनगिनवार आणि दीपक देशपांडे आहेत. आपल्या कीर्तनाचा आणि योगाचा ठसा उमटवणारे सौ वर्षाताई व श्री वसंतराव बेडेकर, वर्षा दामले या व्यक्तिरेखा आहेत. ह्याशिवाय नाट्य आणि कीर्तनाशी संबंधित नसलेल्या पण ज्यांच्या आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यांचा प्रभाव श्री सदानंद देशपांडे यांच्यावर पडला ते यवतमाळचे भूषण श्री उमेश वैद्य सर आणि त्यांचे व्याही विहीण तिजारे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गृहिणी, सचिव, सखी, मिथ, प्रिया, शिष्या, ललित कलाविधव अशी जिची स्तुती महाकवी कालिदास करतात, ती गृहिणी पदावर विराजमान झालेली त्यांची सहधर्मचारिणी सौ चंदा हिचा पण ते अत्यंत कृतज्ञतेने उल्लेख करतात. आणि तिचे येणे त्यांच्या जीवनात सद्गुरू कृपेचे शीतल चांदणे ठरते, ती सौ चंदा. मला भावलेली माणसे ही केवळ त्यांच्या सहवासातील व्यक्तींची व्यक्तिचित्रणे नाहीत, तर हा यवतमाळच्या नाट्यक्षेत्राचा इतिहास आहे. कलारसिक आणि नाट्यशृंगार या हौशी कलाकार असणाऱ्या कलावंतांची जिद्द, चिकाटी, यशापयश यांची गाथा म्हणजे मला भावलेली माणसे. श्री रत्नाकर मतकरी, श्री कानेटकर यांच्यासारख्या प्रसिद्ध नाटककारांच्या रचना त्यांनी स्वीकारल्या आणि त्यांचे प्रयोग केले. आकाश पेलताना, गगनभेदी, डॉक्टर तुम्हीसुद्धा यासारखी गाजलेली नाटके रंगमंचावर आणली. ST महामंडळातर्फे होणाऱ्या नाट्यस्पर्धांमध्ये ही मंडळी उतरली. जावई माझा भला या खेळाला अंतच नाही, ती वेळच तशी होती, गुलमोहर, खजिन्याची विहीर अशी कितीतरी नाटके सादर केल्या गेली, त्यात पारितोषिकेसुद्धा मिळवली. साहित्याचे मुख्य प्रयोजन ज्ञान आणि रंजन आहे. नाट्यप्रकारसुद्धा त्याला अपवाद नाही. श्री देशपांडे यांच्याकडून लहान मुलांसाठी भोपळे राजा यासारखी बालनाट्य सादर केल्या गेली, तर समाज प्रबोधनासाठी गोपाला गोपाला हे संत गाडगेबाबांच्या जीवनावरील नाटक सादर केले. यवतमाळच्या अनेक नाट्यरसिकांची नावे जी पडद्याआड आहेत ती या पुस्तकाच्या निमित्ताने लोकांसमोर आली. श्री सुरेश वरभे, श्री विनायक निवल, श्री CB देशपांडे, श्री राजा भगत, श्री अशोक फाळके, साधना ठोकळ, सौ औदार्य वहिनी अशा अनेक नावांचा उल्लेख लेखकाने कृतज्ञतापूर्वक केला आहे. श्री सुरेश गांजरे लिखित शेतकरी आत्महत्येवर
पालखी या एकांकिकेचा ते आठवणीने उल्लेख करतात. लेखकाच्या सहवासातील या व्यक्ती त्यांच्यापेक्षा कमी अधिक वया असणाऱ्या किंवा समवयस्क, पण मैत्र जुळण्यासाठी वयाचे बंधन नसते. या सर्वांच्या आठवणींचा गोफ गुंफताना श्री देशपांडे सहजपणे सुंदर विचारांची पेरणी करून जातात. तारुण्य आणि स्वप्न या एकाच नाण्याच्या दोन बाजू. समुद्रात जसे मासे असतात तशा मगरीही असतात. संस्कारांच्या अभावामुळे सज्जन शक्ती कमजोर आणि दुर्जन शक्ती प्रबळ होताना दिसते असे ते सहजपणे सांगतात. तर गणेशोत्सवाचे महत्त्व जाणून जी चळवळ लोकमान्यांनी सुरू केली त्याला कालांतराने धांगडधिंग्याचे स्वरूप प्राप्त झाले, पण वर्गणीचे खंडणीत रूपांतर झाले अशी खंतही ते व्यक्त करतात. तर संसाराच्या गाडीची दोन्ही चाके एकसारखी असली की संसारांचा बॅलन्स कधीच बिघडत नाही. घर हे घर न राहता त्याचा देव्हारा होतो असा सुविचारही सुचवून जातात. खरोखर अत्यंत सहज, ओघवत्या, सुविचार संपन्न भाषेतून लिहिलेले मला भावलेली माणसे हे स्वानुभूती व्यक्त करणारे पुस्तक म्हणजे आत्मनो मोक्षार्थ जगत हितायच असे लेखकाला आत्मानंद देणारे आणि वाचकांना नवीन ज्ञानाची पर्वणी देणारे आहे. असेच नित्यनूतन लेखन श्री सदानंद देशपांडेंकडून व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. डॉक्टर शैलजा मधुकर रानडे. धन्यवाद. यानंतर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी होतो आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पाडावा. विद्येची देवता माँ सरस्वती आजच्या या पुस्तक प्रकाशन समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष, ज्येष्ठ बंधुतुल्य वैद्य अविनाश जोशी, या पुस्तकाचे लेखक सदानंदजी, या पुस्तकामध्ये ज्यांचं अगदी सुरुवातीलाच व्यक्तिचित्रण आलेलं आहे असे अशोक काका आष्टीकर आणि ज्यांचा उल्लेख चैतन्यने गणपती असा केला ते आमचे राजूभाऊ बिदरकर. या पुस्तकामध्ये ज्या व्यक्तिरेखा चित्रित झालेल्या आहेत त्या व्यक्तिरेखाही या व्यासपीठाच्या समोर आसनस्थ आहेत. असे सगळे, याशिवाय ज्यांच्याबद्दल लिहिल्या जाऊ शकतं, लिहिल्या गेलं पाहिजे अशा प्रकारची व्यक्तिमत्व आज या सभागृहामध्ये उपस्थित आहेत, त्या सर्वच बंधू भगिनींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांना अभिवादन करतो. मला या ठिकाणी या पुस्तकावर बोलायला सांगितलेलं आहे. मी पुस्तकावरही बोलणार आहे आणि पुस्तकाच्या आतलंही थोडंसं सांगणार आहे. चैतन्यने खूप छान प्रास्ताविक केलं आणि त्याच्या बायकोच्या डोळ्यात त्यावेळी अश्रू तरळलेले पण मी पाहिले. तुझा नवरा खरंच छान बोलतो. एवढंच नव्हे तर तो इतका चांगला बोलतो की त्याच्या वडिलांना प्रश्न पडला की आता मी काय बोलू. असं त्यांनी सगळं या पुस्तकाच्या मागची पार्श्वभूमी ही छान पद्धतीनं सांगितली. माझ्यावरती मोठी जबाबदारी खरं म्हणजे टाकण्यात आली होती की याचे काही प्रूफ तपासायचे. तेव्हा त्या परीक्षेच्या काळामध्ये हे सगळे प्रूफ तपासायचं काम केलं
त्याचं पुढे बऱ्यापैकी झालं असलं पाहिजे असं राजभाऊंकडे पाहून मी म्हणतो आहे. ऐकू येत नाही? मग बरं आहे. पुस्तकाच्या निमित्तानं या पुस्तकाच्या निमित्तानं खरं म्हणजे सगळी आपली माणसं या ठिकाणी एकत्र झालेली आहे आणि आपल्या माणसांचा हा सोहळा आहे. सदानंदजींनी सांगितलं की लॉकडाऊनमध्ये हे लिखाण करण्यात आलेलं आहे आणि लॉकडाऊनमध्ये आपल्या माणसांबद्दल लिहावं वाटणं ही खरंच गरज वाटली. कारण हा असा आजार यावेळी आपण पाहिला की ज्यावेळी आजारामध्ये आपली माणसं जवळ असावी असं वाटतं, त्यावेळी हा असा आजार होता की आपलेच माणसं आपल्यापासून लांब लांब राहत होते. आणि अशा अत्यंत विचित्र अवस्थेमध्ये संवेदनशील माणसाच्या मनात जे काही येतं त्याचं प्रत्यंतर म्हणजे हे पुस्तक आहे. की मला या सगळ्या माणसांना भेटता येत नाही आहे, मला कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होता येत नाही आहे, आजारी आहे हे कळतं आहे, त्याच्याजवळ गेलं पाहिजे हेही कळतं आहे. कारण आजारी माणसाकरता औषधा इतकीच किंबहुना त्यापेक्षा अधिक गरज ही जवळच्या माणसांची, त्यांचा सहवास, त्यांचं प्रेम, त्यांचं पाठीवर हात फिरवणं, त्यांचं प्रेमानं कुरवाळणं याची असते. अशावेळी मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही याची जाणीव आणि त्या जाणीवेतून साकारलेलं हे पुस्तक आहे. त्यामुळे या पुस्तकाकडे आपण सगळ्यांनी त्या नजरेनं बघण्याची आणि त्या पद्धतीनं वाचण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. मी जेव्हा प्रूफ तपासायच्या निमित्तानं हे पुस्तक वाचत होतो आणि आता पुन्हा एकदा 4 दिवसांपूर्वी जेव्हा चैतन्य आणि सदानंदजी घरी आले आणि पुस्तक घेऊन आले, पुस्तकाचा प्रकाशन समारंभ हा आजचा ठरलेला आहे असं ते म्हणाले, तेव्हा मी पहिला प्रश्न विचारला की पुस्तक आलं आहे का? आणि त्यांनी चक्क मला सांगितलं की 8 दिवस झाले. हे मी राजभाऊ आहे म्हणून म्हणत नाही. प्रिंटिंगची पद्धतच अशी आहे की याच्यामध्ये शेवटपर्यंत काय होईल काही सांगता येत नाही. अचानक त्याचं मशीन खराब झालेलं असते, अचानक काहीतरी रंग इकडच्या तिकडे झालेला असतो आणि हे सगळं नागपूरहून झालेलं असते, आपल्या इथून नाही. आणि म्हणून अशा सगळ्या स्थितीमध्ये हे पुस्तक अगदी सुखरूप त्यावेळी 8 दिवसांपूर्वीच हाती आलं, याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन केलं आणि माझे मित्र असल्यामुळे राजूभाऊंचं विशेष अभिनंदन केलं. अतिशय सुंदर मुखपृष्ठ आहे. बऱ्याच वेळा प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही छापायचं काम करा, मुखपृष्ठ आम्ही दुसऱ्याकडून बनवून घेतो असं लोक म्हणतात. पण राजभाऊंच्या बाबतीमध्ये अगदी अथपासून इतीपर्यंत हे सगळं राजभाऊंच्याच हातानं झालं पाहिजे असा आग्रह तुमचा, माझा, आपला सगळ्यांचा असतो. हा आग्रह करत असताना आपल्याला तो दुराग्रह होऊन राहिला का काय असं वाटतं. तरीसुद्धा आपण राजभाऊंकडे जातो. त्या वहिनींनाही आपण या निमित्तानं त्रास देतो. आमच्या वहिनींना अनेक वेळा चहा, पोहे, नाश्ता, जेवण सगळं होतं हे पुस्तकाच्या प्रक्रियेमध्ये आणि हे सगळं आपण अत्यंत आनंदाने करतो. राजूभाऊंकडे पुस्तकाच्याच काय कुठल्याही निमित्तानं जाणं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा एक मोठा आनंदाचा भाग आम्ही आपण सगळे अनुभवत आलेलो आहे. हा अनुभव निश्चितच देशपांडे कुटुंबाने घेतला असेलच आणि एक सुंदर मुखपृष्ठ, सुंदर पुस्तक साकारलेलं आहे. राजभाऊंच्या हातची कलाकृती ओळखू येते. पहा, बऱ्याच वेळा असं आपल्या लक्षात येतं की पुस्तक नुसतं पाहिल्याबरोबर हे राजूभाऊंकडचं पुस्तक आहे. हा ट्रेडमार्क हा या कलावंताचं वैशिष्ट्य असतं. म्हणजे एखाद्याचं लिखाण हे त्याच्या अक्षरानं ओळखलं जातं, एखाद्याचं लिखाण त्याच्या शैलीवरून ओळखलं जातं. ते वाचल्याबरोबर तो कोणी लिहिलेलं असो, कोणी वाचणारा असो, लोक म्हणतात तुम्ही लिहिलेलं आम्ही ऐकलं बरं किंवा वाचलं बरं. ही त्याची ओळख असते. तशी राजूभाऊ बिदरकर यांनी यवतमाळमध्ये एक ओळख निर्माण केली आणि ही ओळख या पुस्तकातून आपल्याला पटायला लागते. सुंदर मुखपृष्ठ आहे. 5 पाकळ्यांचं एक फूल याच्यावरती घेतलेलं आहे. आपल्याकडे 5चा एक फार मोठा महिमा आहे.
पंच ज्ञानेंद्रिय, पंच प्राण, पंच तन्मात्रा, पाचामुखी परमेश्वर असं आपण म्हणतो आहे ना. पंच नावाची एक संकल्पना आपण मानतो की एखादं भांडण तंटा झाला तर ते पंचाकडे जात असे. ते 5 जण असायचे आणि हे 5 वेगवेगळ्या पद्धतीचे लोक असायचे. त्या गावामधल्या सगळ्या प्रकारच्या सामाजिक स्तरातले ते 5 जण असायचे आणि ते 5 जण मिळून जो काही निर्णय करायचे तो मानला जायचा. आणि म्हणून आपल्याकडे म्हटलं जायचं की पाचामुखी परमेश्वर. या ठिकाणी ह्या ज्या 5 पाकळ्या आहेत, या 5 पाकळ्या या वेगळ्या वेगळ्या रंगांनी दाखवलेल्या आहेत. माणसांचे वेगळे वेगळे रंग असतातच, पण हे रंग जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचं एक सुंदर फूल तयार होतं. आणि या फुलामध्ये एक मकरंद, त्याची एक दांडी आहे, तो मकरंदही त्यातून झळकतो आहे. फूल हे नेहमी सुगंधी असतं, त्याच्याबरोबर फुलासंगे मातीस वास लागे असं आपण म्हणतो. आणि म्हणून या 5 रंगी पाकळ्यांनी साकारलेलं फूल, या पुस्तकामध्ये जी व्यक्तिमत्व आपापल्या गुणसमुच्चय घेऊन या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या सहवासामध्ये आलेल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी सुगंध निर्माण केलेला आहे. आणि पुस्तकाचं नावच मला भावलेली माणसं आहे. वास्तविक पाहता व्यक्तिचित्रण ते आहे. व्यक्तिचित्रणाचं एक वैशिष्ट्य असतं. व्यक्तिचित्रणामध्ये तुम्हाला त्या व्यक्तीमधले केवळ गुणांची चर्चा करायची नसते, त्या व्यक्तीमधले दोषसुद्धा दाखवता आले पाहिजे. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की एखादा सुंदर कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये काही जण नुसते दोष शोधतात की या ठिकाणी जो पुस्तकावर बोलणारा माणूस होता, तुम्हाला दुसरा माणूस नाही सापडला का हो, असं वाटू शकतं. परंतु दोष हा दोषाच्या पद्धतीनं न बघता व्यक्तिचित्रणामध्ये वैशिष्ट्य असं सांगितलेलं आहे की त्याचा डाग त्या चरित्रावरती उमटू नये, अशा पद्धतीने दोषांचं दिग्दर्शन झालं पाहिजे. आणि म्हणून गुणांची चर्चा, दोषांचं दिग्दर्शन हे दोन्ही मिळून जे केलं जाते ते व्यक्तिचित्रण असतं. सदानंद देशपांडे यांनी ही जी व्यक्तिचित्र या ठिकाणी मांडलेली आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी पुस्तकाचं नावच कल्पकतेने ठेवलं आहे, मला भावलेली माणसं. त्याच्यामुळे याच्याकडे दोष तुम्ही दाखवले नाही, याचा दोष त्यांना लागणार नाही, कारण जे भावलं ते मांडलेलं आहे. आणि जे भावलेलं, आणि हे सुंदर गोष्ट आहे. बघा, अनेक वेळा आपल्याला असं वाटतं, त्यांनी खूप बोलता बोलता त्यांचाही स्वर थोडा कातर झाला की या पुस्तकाच्या प्रक्रियेमध्येच पुस्तकामधले 2 व्यक्तिमत्व हे जग सोडून गेले. अंगाईतकर आणि मनोज आंबुलकर, 2 जण सोडून गेले. त्यानंतर वैद्य सर आणि रानडेबाई यांचंही या प्रक्रियेमध्ये असतानाच खरं म्हणजे देहावसान झालं. वैद्य सर असेल, रानडेबाई असेल, अंगाईतकर असेल, आंबुलकर असेल, अशा प्रकारचे जेवढे व्यक्तिमत्व होऊन गेले. आत्ता शंकर बडेंचा उल्लेख आला की ही सगळी माणसं आपल्या यवतमाळची, आपल्या गावाची, आपल्या देशाची श्रीमंती आहे. आणि म्हणून मला भावलेली माणसाचा विचार करत असताना माणसांचं चांगुलपण आणि त्यांच्यामधल्या ज्या गुणांचं अनुकरण समाजाने केलं पाहिजे त्यांचं दर्शन या पुस्तकाच्या निमित्तानं मांडायचा प्रयत्न केलेला आहे. थोडं तिकडे वाट्यांचा आवाज जरा कमी करा, कारण नाही तर भूक लागून जाईल सगळ्यांना. या पुस्तकाशी संबंधित 4 जण गेले, हे प्रक्रिया सुरू असताना गेले. आता प्रक्रिया पूर्ण झाली असल्यामुळे बाकीच्यांनी चिंता करण्याचं कारण नाही. त्या कृतार्थ पुरस्काराच्या वेळेस आम्हाला तोच मोठा धाक पडायचा. आणि आता खरंच असं वाटते राजू की बडे काकांना आपण फार लवकर पुरस्कार दिला. 69व्याच वर्षी बडे काका गेले, पण ते खरं नसतं. ज्याचं जे काही असतं ते असतं. परंतु या माणसांच्या निमित्तानं विचार हा जो मांडला जातो, पुन्हा एकदा मला सांगितलं पाहिजे की या पुस्तकामध्ये ज्यांची चित्रणं आलेली आहेत त्याच्यामध्ये केवळ म्हणजे वाचताना माझ्या बाबतीत मला नेहमी असा प्रश्न पडतो की मी फारसं वाचू शकत नाही. म्हणजे बऱ्याच जणांचा हा गैरसमज असू शकतो की यांचं फार वाचन असलं पाहिजे तेव्हाच तर इथे बोलवलं, पण माझं वाचन फार कमी आहे. मी फारसं वाचू शकत नाही,
कारण एकदा ते सुरू झाल्यानंतर जर ते जमलं नाही, भावलं नाही, लागलं नाही की पुढे जाऊच शकत नाही. किंवा कधी कधी तर असंही होतं की एखादंच प्रकरण, एखादंच पान, एखादाच त्यातला भाग हा वाचून आपल्याच मनामध्ये त्याचे सगळे भाव विभ्रम सुरू होऊन जातात आणि मग काहीतरी सुरू होतं. परंतु हे जे काही सुरू होतं त्यातनं जे काही उमटतं कागदावरती, हे जेव्हा मी आता जबाबदारीने या ठिकाणी असं सांगेन की राजू बेदरकर यांच्या बाबतीत मी काही विनोद केलाही असेल, परंतु हा अशा प्रकारचा एक समीक्षक माणूस आहे की जे ताडकन तुमच्या तोंडावरती सांगतं, हे पटलं नाही, हे जमलं नाही. त्याच्यामुळे अनेक वेळेचे काही मॅटर असेल, हे मॅटर लिहिल्यानंतर राजूभाऊची पावती मिळाली याचा अर्थ ते चांगलं जमलं असलं पाहिजे. या पुस्तकामध्ये हे सगळं वाचत असताना मी वाचत गेलो. मला सांगायचं असं आहे की केवळ प्रूफ तपासायच्या निमित्तानं नाही, तर ते वाचत गेलो. वाचता वाचता असं लक्षात आलं केवळ त्या माणसाचं हे चरित्र नाही आहे, हे चरित्र नाहीच आहे, तर त्याच्यामधले काही वेचे आहेत, त्याच्याकडचं काही ऑब्झर्वेशन आहे, काही निरीक्षण आहे, ते या लेखांमधून मांडायचा प्रयत्न केला आहे. आणि खूप सुंदर सुंदर वाक्य आलेले आहेत. म्हणजे काका आष्टीकरांच्यासाठी खूप छान वाक्य आलेलं आहे की जसं की त्यांना नाटकाचा संसार, आणि हे खरं आहे, नाटक म्हणजे एक मोठं बिराड आहे, त्याच्यामुळे ते बिराड सांभाळता सांभाळता, त्याचा संसार सांभाळता सांभाळता स्वतःचा संसार उभा करावा हे ते विसरूनच गेले. अशा प्रकारचं एक सुंदर वाक्य या आशयाचं वाक्य आहे. किंवा नाटक हे त्यांच्या शरीरामध्ये रक्तासारखं वाहतं, असं एक सुंदर वाक्य आलेलं आहे. म्हणजे सुभाषिताचं मोल लाभावं अशा प्रकारची वाक्यांची रचना हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून वास्तविक पाहता ते सगळं साधं साधं सरळ सरळ आहे, पण ते साधं साधं सरळ सरळ वाचतानासुद्धा त्यातून एक विचार मिळतो. हे सगळी व्यक्तिमत्व म्हणजे बहुतांश व्यक्तिमत्व ही नाट्यक्षेत्राशी संबंधित आहे. सदानंद देशपांडे यांनी नाटकाच्या निमित्तानं, म्हणजे राजाकाका भगत असतील, राजू बनगिनवार त्यांचंही नाटकाच्या निमित्तानं, माधवीताई आणि दीपकराव, काका आष्टीकर, हे सगळ्या नाटकाशी संबंधित मंडळींचं याच्यामध्ये चित्रण आहे. पण 2 चित्रणं याच्यामध्ये जी आलेली आहेत आणि ती पण आपण वाचली पाहिजे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या चंदाताईंचा उल्लेख ह्याच्यामध्ये आहे. आणि हा उल्लेख केला जात असताना आपल्या घराचं, आपल्या संसाराचं यथातथ्य वर्णन याच्यामध्ये आलेलं. त्याच्यामध्ये एक वाक्य हे पण आहे की काही गोष्टी मी लिहू नये आणि म्हणून ते यात लिहिलेल्या नाही, परंतु घरामध्ये, संसारामध्ये काय काय गोष्टी चालतात त्याचं जसंच्या तसं चित्रण याच्यामध्ये आलेलं आहे. हे सगळं सांभाळताना चंदाताईंनी कशी सर्कस केली तेही याच्यामध्ये आलेलं आहे. आणि त्यांनी त्यांची एक प्रेरक शक्ती, एक लक्ष्मी असा जो उल्लेख केला, आणि रानाडेबाईंनी ते अतिशय सार्थ वर्णन केलं आहे कालिदासांच्या त्या ओळींच्या निमित्तानं की हे खरंच आहे. आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की मी हे लिहिलं आणि लिहिल्यानंतर त्याचा पहिला समीक्षक हा आपल्या घरी असावा लागतो. तो पत्नीच्या रूपामध्ये, तो मुलाच्या रूपामध्ये, तो सुनेच्या रूपामध्ये त्यांना लाभला. ही त्यांची श्रीमंती आहे की आपल्याच कुटुंबामध्ये अशा प्रकारचा एक चांगला समीक्षक हा लाभावा लागतो. तेव्हा कुठे आपलं लिखाण किंवा आपली कृती ही सकस दर्जेदार होते, किंवा त्यात नको काय आहे ते सुद्धा आपल्याला कळायला लागत असतं. त्याच्यामुळे एक सखी, एक सहधर्मचारिणी या अर्थानं ते जे वर्णन आलेलं आहे ते अतिशय सार्थ आहे असं मला वाटतं. या निमित्तानं आपल्या पत्नीकडे आपण कुठल्या नजरेनं पाहू शकतो किंवा पाहायला पाहिजे, त्याचाही एक वस्तुपाठ म्हणजे हे पुस्तक आहे. एक छान दुसरं दाम्पत्याबद्दल याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. त्यांच्या सुनबाईंचे आईवडील म्हणजे व्याही आणि विहीनबाईंचं तिजारे कुटुंबाचं सुद्धा याच्यामध्ये दाम्पत्याचा उल्लेख आहे. ते पण खूप छान वाचण्यासारखं आहे. म्हणजे केवळ बऱ्याच वेळा असं होतं की आता मीच पुस्तक काढणार आहे, मीच छापणार आहे, मीच लिहिणार आहे, मीच खर्च करणार आहे, कार्यक्रम हे माझाच आहे, तेव्हा मी माझ्याच लोकांबद्दल याच्यामध्ये लिहू असं होऊ शकतं. पण हे वाचताना आपल्या लक्षात येईल की त्यांनी व्याही आणि विहीणबाईंबद्दल जे लिहिलेलं आहे ते केवळ व्याही आणि विहीणबाई आहे,
किंवा आपल्या सून आणि मुलाला खुश करायसाठी ते लिहिलेलं नाही, तर तिजारे कुटुंबानी जे धैर्य त्यांच्या जीवनामध्ये दाखवलं, त्यातनं त्यांनी जो समाजसेवेचा वस्तुपाठ घालून दिलेला आहे त्याची निरीक्षणं या पुस्तकामध्ये आहेत आणि ती खूप सुंदर आहेत. त्याच्यामुळे त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी या सगळ्या वाचण्यासारख्या आहे. ते सगळं जर मी आत्ता या ठिकाणी सांगायला लागलो तर मग आता पुस्तक आपण घेणार नाही. पुस्तकावरती 200 रुपये किंमत आहे. आज केवढ्यात मिळणार आहे मला माहिती नाही, पण आता सदा आपल्याला देईलच नंतर असा विचार न करता जर या ठिकाणी ते उपलब्ध असेल तर ते विकत घेतलं पाहिजे. नंतर फुकट त्यांच्याकडून अजून 2 घेऊ आपण. पण पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये आपण जेव्हा श्रोते म्हणून वाचक म्हणून या ठिकाणी येतो तेव्हा पुस्तकाची एक ज्याला आपण म्हणतो परंपरा, प्रकाशनाची परंपरा, तीही पुढे चालवली पाहिजे. आणि मला भावलेली माणसाच्या निमित्तानं वॉन्टेड मेन वॉन्टेड मेड नावाची एक कविता आहे. माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता प्रभू दिसला असंही म्हटलं जातं. महासागरामध्ये एखाद्या तहानलेला जीव व्याकुळ असावा तशा प्रकारे या माणसांच्या सागरामध्ये लोक माणसं मागत असतात. माणसंच नाही हो कामासाठी असं म्हणत असतात. मग ते संघटनेमध्ये काम करत असताना असतो, आपल्या घरामध्ये एखादा प्लंबिंगचं काम असेल तेव्हासुद्धा असो, किंवा एखादं कुठल्याही प्रकारचं ऑफिसमध्ये आपण कोणत्याही ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथला अधिकारी असं म्हणतो माणसंच नाही हो. अशा वेळी ही माणसं शोधावी लागतात. शोधणाऱ्याला ती सापडतात. माणसांचा एक मेळा गोळा होतो, त्याचा एक गोतावळा तयार होतो आणि ही माणसं जन्मापासनं आपण जशी जशी कमवत नेऊ तशी तशी आपल्या मृत्यूपर्यंत आणि मृत्यूपरांतसुद्धा टिकत असते. सदानंद देशपांडे यांची श्रीमंती ही आहे की त्यांना अशा प्रकारची माणसं लाभली. केवळ स्वतःच्याच समवयस्क म्हणून नाही तर आपल्या मुलाचेही सुद्धा मित्र हे आपल्या मित्रांची मुलं आहेत. ही एक महत्त्वाची गोष्ट या निमित्तानं मला या ठिकाणी सांगितली पाहिजे. यवतमाळची श्रीमंती आहे. बऱ्याच वेळा NGOचा एक ग्रुप आहे, राजूभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, बरेच जण या ठिकाणी आहेत, की गावामध्ये यवतमाळमध्ये 8 प्रकारच्या नाट्यसंस्था आहे. पण त्यांनी ते लिहिलं आहे की काका आष्टीकरांनी विनोदी नाटकं नाही लिहिली, परंतु विनोदी नाटक जो कोणी लिहिल त्याच्यामध्ये माझ्या नाटकातला माणूस जर काम करत असेल तर तू बिंदास काम कर, हे सांगायला किंवा त्याच्या पाठीशी राहायला ते त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही. हे यवतमाळचंच वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी अशा प्रकारची माणसं आहेत की NGOमध्ये जर आपण विचार करायला लागलो तर अशा प्रकारचे NGO या ठिकाणी आहेत जी एकमेकांना मदत करतात, ज्याच्यामध्ये श्रेयाची लढाई नसते, ज्याच्यामध्ये एकमेकांबद्दलच्या कुरबुरी नसतात, ज्याच्यामध्ये एकमेकांबद्दलचा द्वेष नाही, तिरस्कार नाही, तो तिकडे कसा गेला म्हणून त्याची खुन्नस नाही, तर या ठिकाणी तो तिकडे गेला तरी त्याचं स्वागत आहे, त्याच्याकरता मी काही देऊ शकतो का, अशा प्रकारची मनामध्ये भावना आहे. हे यवतमाळचं वैशिष्ट्य जपणारं हे पुस्तक आहे. मला या ठिकाणी पुन्हा सांगितलं पाहिजे, अशी माणसं वारंवार होत नसतात. आजही यवतमाळमध्ये या सभागृहामध्ये अशी माणसं उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत. त्यांच्याबद्दल लिहिलं पाहिजे, हे शोधता आलं पाहिजे, हे लिहिण्यासारखं आहे हे कळलं पाहिजे आणि ते कळल्यानंतर ते कागदावरती उतरलं पाहिजे. कागदावर सदानंद देशपांडे यांना कळलं, जाणवलं, भावलं, ते कागदावरती उतरलं, ते प्रत्यक्ष छपाई त्याचं रूप झालं आणि त्याचा प्रकाशनाचा समारंभही झाला. हे पुस्तक यवतमाळच्या एकूणच माणसांच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाचं डॉक्युमेंट ठरेल असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो. आणि या निमित्तानं मला या ठिकाणी बोलायला सांगण्यात आलं, ते का सांगण्यात आलं याचा विचार आपण कदाचित कराल, पण त्याबद्दल त्यांच्याप्रती आणि आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. मी या पुस्तकात साकारलेल्या व्यक्तिरेखांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी राजा काका भगत ज्येष्ठ रंगकर्मी यांचा स्वागत सत्कार करण्यासाठी जयंतजी कर्णिक यांना त्यांच्या ठिकाणी जाऊन त्यांचा सन्मान करावा अशी विनंती करतो. यवतमाळच्या नाट्यसृष्टीतलं एक वैभवशाली नाव
नाट्यक्षेत्र हे यवतमाळच्या मातीची भूषण असणारी सर्व माणसं आहेत. आदरणीय प्रशांत भाऊ वची बहिणी प्रशांत भाऊ बनगिनवार, विद्येची देवी सरस्वती नाटक या महान कलेशी माझा परिचय करून देणारे माझे गुरु स्वर्गीय राम जाधव यांना सर्वप्रथम वंदन करतो. तसेच मला भावलेली माणसं या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यवतमाळातले प्रख्यात वैद्य अविनाशजी जोशी, संस्कार भारतीचे महामंत्री माझे जवळचे स्नेही विवेक कवठेकरजी, हे पुस्तक ज्यांनी छापलं त्यांना एका ठराविक नावाने इथे बोलावलं जात आहे ते बाप्पा बेदरकर. हा आता सगळ्यांनीच गणपती म्हटलं म्हणून मी बाप्पा बेदरकर, सदानंद देशपांडे या पुस्तकाचे लेखक. या 85 पानाच्या पुस्तकामध्ये एकंदरीत 12 जणांचं व्यक्तिचित्रण सदानी केलेलं आहे. मी ते वाचलं. जेव्हा माझ्यावरचा लेख लिहून झाला आणि त्यांनी मला ते झेरॉक्स काढलेलं ते भाडं मला दिलं, तेव्हा आनंदापेक्षा आश्चर्याचाच माझा भाव अधिक होता. तो यासाठी की या पुस्तकामध्ये जर एकंदर ज्या व्यक्तींचं चित्र तुम्ही बघितलं तर ते मॅक्झिमम कलारसिक या संस्थेशी जोडल्या गेलेले आहेत, कारण की तो त्या संस्थेमध्ये होता. मग त्याची व्याही होते, त्याची पत्नी होती, पण त्याच्या बाहेरचा, संस्थेच्या बाहेरचा आणि नाट्यकलावंत असलेला एकटा मीच. आणि नंतर जेव्हा या पुस्तक प्रकाशनाचा प्रसंग आला तेव्हा त्यांनी सांगितलं की काका सगळ्यांच्या वतीने तू बोलायचं. आणि पुस्तकाचं जे एकंदरीत समीक्षण आहे तर मला अतिशय आनंद झाला. एक तर ते खूप चांगले वक्ते आहेत, म्हणजे जेव्हा माझे शब्द संपतील तेव्हा मी एक वाक्य म्हणू शकतो की जे काही मला बोलायचं होतं ते कवठेकर बोलून चुकले आहेत म्हणून धन्यवाद, असं मी म्हणू शकतो. पण ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की काका तुला या सगळ्यांच्या वतीने बोलायचं आहे, तेव्हा मला अतिशय आनंद यासाठी झाला की हे जे 12 लोक आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत किंवा पत्नी आहे किंवा त्यांचे व्याही आहेत, ही गोष्ट सोडली तर सर्वप्रथम सदा आम्ही 12ही जण कृतज्ञ यासाठी आहोत की तुला भावलेल्या माणसांमध्ये तू आमची गणना केली. हा विश्वास, हा आनंद तू आम्हाला दिला की आम्ही कोणाला तरी भावू शकतो, आमच्यावर आमच्या नकळत कोणीतरी प्रेम करता आहे. आपल्यातले काही गुण तुझ्यापर्यंत पोचतात आहेत, यासाठी ही कृतज्ञता आहे. आणि या पुस्तकामध्ये उल्लेख केलेल्या सगळ्या व्यक्तींबद्दल एक गोष्ट मी ठामपणे विश्वासाने सांगू शकतो. मी नाट्यकलावंत आहे, याच्यामध्ये काही कीर्तनकार आहेत तर त्यांचं कीर्तन मी वर्षाते बेडेकरांचं वगैरे ऐकलेलं आहे, पण वर्षाजी किंवा सदाचे एक ऐकलेलं आहे. ते कीर्तन हा काही माझा विषय नाही. पण नाटकातल्या बाबतीत जर सांगायचं झालं तर हे जितके जण आहेत त्यांच्यामध्ये एक सर्वसामान्य गोष्ट आहे की हे सगळे अतिशय समर्पित नाट्यकलावंत आहेत.
40-40, 50-50 वर्ष एखाद्या कलाक्षेत्रामध्ये सातत्य कायम ठेवणं हे फार कठीण आहे. मुळातच कलाक्षेत्रामध्ये सातत्य ठेवणं फार कठीण आहे. आणि फक्त सातत्य ठेवणं हे पुरेसं नसतं किंवा फारसं उपयोगाचं नसतं. ते सातत्य ठेवताना ज्या कलेमध्ये आपण आहोत त्याच्यामध्ये आपण मागच्या निर्मितीपेक्षा 4 पावलं पुढे चाललो का, आपल्या क्षेत्रामध्ये आपण काही प्रगती केली आहे का, याही गोष्टीचं भान आणि जाणीव ठेवणं फार महत्त्वाचं असतं. जे या पुस्तकामध्ये ज्या लोकांचे उल्लेख आहेत त्यांनी ते सातत्याने केलेलं आहे. मग विनायक निवलचं नेपथ्य असो, राजाभाऊ भगतचं नाटक असो. बरं, आता नेहमीसारखं आणि ह्या पुस्तकामध्ये आणखीन एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची आहे, आनंदाने सांगायची आहे, की हे पुस्तक वाचताना कवठेकर सरांनी त्यांचा अनुभव सांगितला, पण जेव्हा मी वाचलं तेव्हा मी वाचतोय म्हणण्यापेक्षा सदा माझ्याशी बोलतोय ही भावना माझी जास्त होती. कुठलेही मोठे मोठे शब्द नाही, उपमा अलंकारचा भडीमार नाही, खूप मी मोठा लेखक आहे म्हणून मी माझी विद्वत्ता दाखवतो अशातला कुठला भाग नाही. अगदी साध्या साध्या शब्दामध्ये त्यांनी या प्रत्येकाचं वर्णन केलेलं आहे. याबद्दलही तुझं अभिनंदन. कारण की सोपं लिहिणं फार कठीण असतं. कारण की मोठमोठे शब्दालंकार, उपमान ते फार मग ते जसं कवठेकरांनी सांगितलं ते ठीक आहे की मग पहिल्या पानानंतरच वाचावं असं नाही वाटत. आणि या पुस्तकातही आणि कवठेकरांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की माझ्या या नाट्यसंस्थेमुळे, माझ्या नाट्य कारकिर्दीमुळे वगैरे मी लग्न नाही केलं. तर हा यवतमाळमध्ये असलेला सार्वत्रिक गैरसमज आहे. नाटकाचा आणि माझ्या लग्नाचा वगैरे काही संबंध नाही आहे. त्याचे वेगळे कारण आहेत. ते कारण म्हणजे असं की चांगला पती होण्यासाठी जी एक सहनशक्ती असावी लागते ती माझ्यामध्ये नाही आहे. ते फार मोठं काम आहे. ते नवरा होणं ते फार मोठं काम आहे. हे झालं एक कारण. आणि दुसरं कारण, मला चांगलं ऐकू येतं. समजा मला चांगलं ऐकू नसतं आलं तर मी निश्चित लग्न केलं असतं रसिको, मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो. कारण की माझी आदर्श जोडप्याची, आदर्श कुटुंबाची जी व्याख्या आहे ती अशी की आंधळा नवरा आणि आंधळी बायको आणि बहिरा नवरा हे जगातलं सगळ्यात सुखी कुटुंब असतं. म्हणजे बायको काय म्हणते हे नवऱ्याला ऐकू येण्याचा प्रश्न नाही आहे. तिकडे नवरा काय रंग उधळतो हे बायकोला समजायचा प्रश्न नाही. त्याच्यामुळे लग्नाचा आणि माझ्या नाटकाचा काही संबंध नाही. हा विनोदाचा भाग आहे. कारण की तुम्ही सगळे इतके गंभीरपणे बसले होते की मी पुन्हा एकदा ते बघितलं की या पुस्तकाचं नाव काय, मला भावलेली माणसं. म्हटलं हे सगळे गेलेल्या माणसांच्या कार्यक्रमाला उपस्थित असल्यासारखे का बसले आहेत. तर दुसरी गोष्ट अशी आणखीन एक सांगायचं की या पुस्तकांमध्ये मी हे जे काही बोलतो आहे हे सगळ्यांच्या वतीने बोलतो आहे. हे अशोक आष्टीकरांचं मनोगत नाही आहे. या पुस्तकामध्ये ज्यांचे ज्यांचे उल्लेख झालेले आहेत त्यांच्या वतीने मी हे बोलतो आहे. तर सदा इतके वर्षांची आमची ही कारकीर्द, चांगली वाईट, यश अपयश आपल्या जागी. कारण की चांगलं वाईट असं काही नसतं कलाक्षेत्रामध्ये. कलाक्षेत्रामध्ये जी निवड असते ती कमी चांगली आणि अधिक चांगली याच्यातच असते. कलेमध्ये वाईट काय असू शकतं. त्याच्यामुळे आमची जी काही कारकीर्द आम्ही केली त्याच्यामध्ये कधी पारितोषिक मिळालं, कधी प्रेक्षकांच्या टाळ्या मिळाल्या, कधी पेपरमध्ये चांगले समीक्षण लिहून आले, कधी लोकांनी लहान मोठे सत्कार केले. पण ते सगळं फार क्षणिक असतं. स्टेजवर येऊन आम्हाला म्हणतात की वा 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 आष्टीकर काय रोल केला. आता मी त्याला पास पाठवलेली आहे. तो हात मिळून हे सांगेल का आष्टीकर तुम्ही थर्ड क्लास केलं आहे म्हणून? नाही सांगू शकत ना. त्याला ते म्हणणं भाग आहे. कारण की निमंत्रण पत्रिकेवर आलेलं आहे. 100-200 रुपयाचं तिकीट असलं तर आम्ही जरा विचार करतो की याला अधिकार आहेत म्हणून. पण तोही 200 रुपये खर्च करायला तयार नसतो. त्याला वाटते 200 रुपये आपण रात्री खर्च केलं तर आपण शाहरुख होतो, तर आष्टीकरचं नाटक पाहायला जायची काय गरज आहे. तर ते फार क्षणिक असतं. पण तू या पुस्तकामध्ये आमचा उल्लेख करून आम्हाला कायमस्वरूपी वाचकांच्या लक्षामध्ये तू आणून देणार आहे, त्यांच्या स्मरणामध्ये आम्ही राहणार आहे. याच्या पुढे आमच्या हातून कुठलं कार्य होतं, काय नाही होत, कलाक्षेत्रामध्ये काय यश अपयश येईल ते आपल्या जागी. पण
या पुस्तकाने आम्हा 12ही जणांना, त्यातले 3 जण दुर्दैवाने यात जे आहेत त्या सगळ्यांना अतिशय आनंद दिला. आणि मगाशी कवठेकर सरांनी सांगितलं की हे पुस्तक सुरू असताना 3 जण गेले, कारण की मधला काळच असा होता. मला आज खूप दिवसांनी, आम्ही हे जे नाटकवाले आहेत ना, हे बोलायला जरा विचित्र असतो. आता माईक करून बोलतो आहे म्हणून विचित्र सारखा वगैरे शब्द वापरतो आहे, खरे शब्द वेगळेच आहेत. आता राजाभाऊ भगत मला बऱ्याच दिवसांनी दिसले, म्हणजे कोरोनानंतर. तर माझा पहिला भाग हा होता, आहे. मग जाऊन त्यांच्या गळ्यात वगैरे पडलो, मग ते सगळं ठीक आहे. पण पहिला तर हाच प्रश्न भेटतो खूप दिवसांनी, अरे आहे वाटते. आता एकदम कसं विचारणार ना कोणी कोणाला की मेले नाही का अजून म्हणून. त्याच्यामुळे मग आहे असं. तर या लॉकडाऊनचा माझे मित्र सदानंद देशपांडे यांनी खूप चांगला उपयोग केला, खूप चांगलं लिखाण केलं, आम्हाला आनंद दिला. आणखीन एका गोष्टीबद्दल 2 मिनिटात सांगतो की जावई माझा भला हे नाटक मी कला रसिकसोबत बसवलं होतं. माझ्या संस्थेच्या बाहेर केलेलं मी ते एकुलते एक नाटक. त्या नाटकामध्ये चिन्या म्हणजे सदाचा मुलगा माझ्या मुलाची भूमिका करत होता. आमचं दोघांचं ट्युनिंग बरं होतं. तर त्याच्यानंतर मी आज पहिल्यांदा चैतन्याला, चिन्याला इथे बोलताना पाहतो आहे. तर त्या नाटकामध्ये मी माझ्या मुलाला बोलावण्याची एक खास लकब ढब रत्नाकर मतकरींनी लिहिली होती. त्याच भाषेमध्ये मी चिन्याने आज जे काही प्रास्ताविक केलं त्याचं कौतुक करतो. चिन्या लेखा गाढवा चांगला बोलतो. तर आजच्या या कार्यक्रमाला मला बोलावलं, मला बोलण्याची संधी दिली. आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं. धन्यवाद. धन्यवाद काका. सर्वांच्या वतीनं आपण मांडलेलं आपला अनुभव अतिशय सुंदर होता. यानंतर आपण अध्यक्षीय मनोगताकडे वळतो आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अविनाश जोशी सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माझा बालपणचा ज्याला आम्ही सदू म्हणत होतो, त्याच्या घरी आम्ही लहानपणी जात होतो. त्याच्या वडिलांच्या अजून इथून अशा खूप आठवणी आहेत की ज्यांनी आम्हाला घडवलं. तो ज्ञानाचा वसा सदुभाऊला मिळाला आणि आजच्या या भावपूर्ण अशा कार्यक्रमात त्याला मी अध्यक्ष म्हणून भावलो, हे सुद्धा माझं सद्भाग्य समजतो की प्रत्येकाची आवड निवड सवड, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे, असे अनेक प्रसंगात माझं व्यक्तिशः लहानपणापासून जरी मित्र असला तरी त्याचं कार्यक्षेत्र वेगळं, माझं वेगळं. त्यांनी हा जो काही उपक्रम केला की त्याला
भावलेली, त्यांचं व्यक्त करणं, की जी घरची महालक्ष्मी आहे, जी पत्नी आहे, माणसाला खूप मोठं मन पाहिजे. तोच व्यक्ती थोर होऊ शकतो की जो दुसऱ्याला व्यक्त रूपानेच त्याची स्तुती करू शकतो, की जगात मी कोणी नाही, लहानपण देगा देवा, हे कशासाठी म्हटलं आहे. नातं हे एका क्षणापुरतं नाही आहे, हे ऋणानुबंध आहेत. प्रत्येक व्यक्ती त्याच्या ऋणानुबंधाने त्या त्या क्षेत्रात, त्या त्या कलेत तो कसा प्रगत होत जातो, प्रत्येकाशी नातं कसं जुळतं. दारू पिणारे सुद्धा एकत्र कसे येतात, कारण त्यांचं नातं ते त्यांनी ठरवलं असतं. मग मित्र, त्याच्या भावना त्या व्यक्त कशा करायच्या, हे आयुष्याचं एक खूप मोठं नाटक आहे. आपण जन्माला आलो, मरेपर्यंत आपण व्यावहारिक आणि सामाजिक अशी 2 नाटकं पाहतो. या 2 नाटकांमध्ये तुमचं आत्मस्वरूप काय आहे, तुमचं ज्ञान काय आहे, हे अंगी येणं, ते जोपासणं आणि समोरच्याला व्यक्त करून त्याची स्तुती करणं, यालासुद्धा खूप मोठं मन लागतं. म्हणून मी आज जास्ती बोलू शकत नाही, बोलण्यासारखं खूप काय असतं, पण मी माझ्या भावना एवढ्या व्यक्त करून मला इथे बोलवलं, म्हणून शतशत. आपल्या डोळ्यातील आसवांनीच सांगितलं की सदानंद दादा किती सच्च्या मनाचा माणूस आहे, आणि त्यांच्या हृदयातून निघालेले हे शब्द ज्यांच्यासाठी लिहिल्या गेली ती माणसं किती मोठी आहेत, हा भाव आपल्या अध्यक्षीय मनोगतातून या ठिकाणी व्यक्त झाला. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतो आहे. मी दादांची मुलगी सौ संपदाताई देशपांडे यांना आभार प्रदर्शनाकरता या ठिकाणी आमंत्रित करतो. पुस्तकाचे लेखक आणि माझे बाबा यांचे खूप खूप सर्वप्रथम अभिनंदन. आभार प्रदर्शनापूर्वी एक महत्त्वाचा सत्कार येथे संपन्न होत आहे. संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची धुरा अतिशय लीलया ज्यांनी पार पाडली आणि ज्यांच्या मधुर वाणीने ज्यांनी कार्यक्रमाला रंगत आणली, अशा माननीय जयंत चावरे सरांचा सत्कार बाबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सर्वप्रथम मंचावर उपस्थित मान्यवर माननीय वैद्य अविनाश जोशी सर यांनी आमच्या आग्रहाला मान देऊन येथे उपस्थिती दर्शवली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचे मी शतशः आभार मानते. तसेच माननीय श्री विवेकजी कवठेकर सर, माननीय अशोक काका आष्टीकर यांनीही आमच्या आग्रहाला मान दिला आणि इथे उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार मानते. या पुस्तकांच्या रचनेचे प्रेरणास्थान असलेले असे समोर विराजमान जे बाबांना भावलेली माणसं आहेत, त्यांचेही विशेष आभार मानते. आपण सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचेही आभार. साऊंड सिस्टीम, डेकोरेशन, राधाकृष्ण कॅटरर्स या सर्वांचेही येथे आभार मानते. आणि ज्यांच्यामुळे अतिशय आकर्षक व सुंदर पुस्तक आपल्यासमोर आले असे पुस्तकाचे प्रकाशक श्री राजेंद्र बिदरकर यांचे विशेष आभार मानते. ओके. कार्यक्रमाच्या सभागृहाकरिता उपलब्ध करून दिला शिशुविहार मंडळाचे माननीय सचिव श्री डॉक्टर श्रीधरराव देशपांडे याचेही मी आभार मानते. आधी बोलायचं. अच्छा. आभार म्हणजे आपणच आपल्या लोकांची भावूक होऊन घेतलेली रजा होय. म्हणूनच कलारसिक सर्व परिवाराचेही येथे मी आभार मानते. आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य केले त्यांचे सर्व जिव्हाळ्यांच्या लोकांचे मनापासून आभार मानते. राजूमामा बिदरकरला थोडंसं बोलायचं आहे, तर त्याआधी आपण त्यांचं मनोगत ऐकूया. हे जे पुस्तक आहे हे खूपच छान आहे. त्या पुस्तकाचं जे कॅप्शन आहे ना, ते सगळ्यांच्या खाली लिहिलेलं ते इतकं सुंदर आहे. सदानंदला मी नेहमीच ते म्हणत होतो, तो घरी येत होता तेव्हा हे पुस्तक नुसतं पुस्तक नसून टोटल हेल्दी पुस्तक आहे. सगळं सकारात्मक लिहिलेलं आहे. आणि हसून कोण राहिले
नाही थांबा ना, आता बोलू द्या ना. भूक लागली का? भूक लागली? बोलू का? चला धन्यवाद. तर ते परवा मला फोन आला सदानंदचा का अबे तुला म्हणे स्टेजवर बसवणार आहोत. म्हटलं भाऊ मी तुझ्या कार्यक्रमातच नाही येत, ह्या भानगडी मला जमत नाही. नाही नाही असं काही नव्हतं. त्यांनी फोन दिला अलकाजवळ. अरे म्हणे नुसतं बसायचं आहे, तुला काय होते म्हणे. म्हटलं तुला काय होते तू बसून पहा. तर इथं मी सांगितला तो आमच्या पांढरकवड्या शाळेचा किस्सा. मला फक्त माझ्या मित्राने दिलेल्या कार्यक्रमाचं पूर्ण अनुमोदन नाही एवढंच बोलायचं होतं. मी स्टेजसमोर गेलो, नुसतं उभं राहिलं, मला बोलता नाही आलं. आमच्या शाळे सरांनी क्लास टीचरनी असं धरलं मला, असं मी लाकडासारखा झालो, असं बाजूला उचलून ठेवून दिलं. मी चाललो आलो मागे. असं तो किस्सा आला. आणि ते पुस्तक छापतानाचे किस्से खूप आहे याचे. हा म्हणे आपल्याला करेक्शन करायचं आहे खूप छान. मला तुला करेक्शन करायचं आहे का? खूप चांगलं नाव आहे, पण म्हणलं तुला पुस्तक पूर्ण लाल करते. ते विवेक कोटेकर नेहमीचा डायलॉग आपला. मला काय बोलायला लावलं आता हसायचं नाही, आता बोलू द्यायचं. पण राजूभाऊ बनगिनवारची मी इच्छा पूर्ण केलेली आहे. त्यांचा नेहमी आग्रह असते की राजूभाऊ बोला. त्यांना खूप छान बोलता येते, तो भाग नाही आहे, त्याच्यामुळे ते नेहमी. तर ठीक आहे, मी सगळ्यांचा आभारी आहे. ओके जमलं. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होणार आहे, त्याकरिता मी देवव्रत चैतन्य देशपांडे याला आमंत्रित करीते. आणि कार्यक्रमानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये हे नम्र विनंती. तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाहो. विश्वस्वधर्म हो जो जेवांची लतो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव. चे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे लांछन. मातंड जे तापहीन जे सर्वाधी सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो निधी लोकी. भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये. हो आवेजी ये थमणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो. सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला.